नमस्कार. संगममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे विभागामध्ये लेखा कोशागारच्या या एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन्स बघायला मिळाले होते ते तर आपण बघूया. परंतु जेव्हा ह्या तीनही विभागांच्या एक्झाम झालेल्या आहे, जे तुम्हाला दिसतंय नागपूर, संभाजीनगर आणि पुणे, तेव्हा आपल्याला TCSचा जो काही एक त्यांनी पॅटर्न फॉलो केलेला आहे लेखा कोशागारच्या परीक्षेसाठी, तो आपल्याला स्पष्टपणे समोर आलेला आहे. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप डाऊट्स होते की मॅम TCS पहिल्यांदाच लेखा कोशागारची परीक्षा जी आहे ती कंडक्ट करणार आहे, आणि म्हणून आपल्याला वाटत होतं की त्यांनी तलाठी परीक्षेमध्ये जो काही एक पॅटर्न आहे तो फॉलो केला होता तसाच असणार आहे का. आता मी तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये एक डिटेल्ड असा ट्रेंड ॲनालिसिस घेऊन येत आहे, कारण की मला पर्सनली असं वाटतं की कोणताही जो शिक्षक असतो किंवा कोणतंही एक इन्स्टिट्यूशन असतं, त्यांनी फक्त पेपर झाला आणि तेव्हा क्वेश्चन्स काय आले होते याच्यावरती जर ते व्हिडिओ घेऊन आले तर एका इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा टीचरमध्ये आणि तुमच्या मित्रामध्ये काहीच फरक राहत नाही. तुम्हाला तुमचा मित्र पण सांगू शकतो किंवा टेलिग्रामवरचं कोणतंही चॅनल देखील सांगू शकतं की कोणते क्वेश्चन्स आले होते. क्वेश्चन्स बघून आपल्याला फायदा होणार नाही आहे, कारण क्वेश्चन्स कधीच त्याच एक्झाममध्ये रिपीट होत नाही. म्हणून एका शिक्षकाचं काम हे आहे की तुम्हाला गायडन्स करायचं, तुम्हाला ॲनालिसिस तुमच्यासमोर आणायचा की बाबा हे क्वेश्चन्स आले होते किंवा हा टॉपिक आला होता आणि आता तू ह्या टॉपिकवरती भर देऊन जा. किंवा काही एकदम इलॉजिकल असतात, जसं की ऊंचाई मूवीचे डायरेक्टर कोण होते, ह्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही नाही करायचा, हे एक शिक्षक सांगू शकतो. म्हणून हा व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका. प्रत्येका स्लाईडच्या वेळेस मी साईडला जाईल, तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही नोट्स काढत चला की मॅम कोणते टॉपिक्स आपल्याला अभ्यासायला लावत आहेत. याचा अर्थ असं नाही आहे की जे आज आपण व्हिडिओमध्ये टॉपिक्स कवर करणार आहोत फक्त तेच टॉपिक तुम्ही अभ्यास करून जा. मी तुम्हाला म्हणते, तुम्ही ज्या कोणत्या सोर्समधनं आजपर्यंत अभ्यास करत आले आहात तो सोर्स नीट वाचा, परंतु जेव्हा हे टॉपिक्स तुमच्यासमोर येणार आहेत तेव्हा तुम्ही त्याच्यावरती खूप असं लक्ष द्या, 5 वेळेस तरी त्याची रिव्हिजन करा. आता आपण GK/GS पासून चालू करूया आणि त्याच्यामधला सगळ्यात पहिला विषय म्हणजे भूगोल, जॉग्रफी कडे आपण वळूया. जॉग्रफीमध्ये आपल्याला नागपूर विभागामध्ये जे आहे, नागपूर विभागामध्ये बघा आपल्याला हिंदी महासागर, मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगत आहे की इंडियन ओशन, अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल, बंगालची खाडी, अरबी समुद्र आणि हिंदी महासागराचा खूप डिटेल असा अभ्यास करा. आता तुम्हाला कळेल की त्या म्हणण्याच्या मागचं तात्पर्य काय होतं. नागपूर विभागामध्ये आपण क्वेश्चन जो आहे तो पाहिला की 10 डिग्री चॅनल हे कुठे आहे. 10 डिग्रीचं आपल्याला लोकेशन विचारलं होतं. जर तुम्हाला लक्षात असेल तर मी तुम्हाला 9 डिग्री, 8 डिग्री, क्रा चॅनल, क्रा कॅनल ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या होत्या. जर तुम्ही त्या नीट केल्या असतील आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या एक्झामला गेले असाल तर आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाला होता की लक्षद्वीप हे बेट जे आहे ते कुठे आहे. बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे की अरेबियन सीमध्ये आहे, असा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला होता. आता आपण अजून पुढे गेलो आणि तुम्हाला आपण पुणे छत्रपती संभाजीनगरच्या PPT त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक फोटो दाखवला होता पुन्हा, जो की आपण नागपूर विभागामध्ये पण पाहिला होता, तोच फोटो पाहिला होता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खूप छान असा अभ्यास करून जा म्हटलं होतं. आणि त्यानंतर पुणे विभागामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन मिळाला होता तो सॅडल पीक कुठे आहे, जे की अंदमान निकोबारमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला कळालं आता की हा फोटो आपण पहिल्या लेक्चरपासून कंटिन्युअसली बघत आहोत. तेव्हा आपल्याला हे 10 डिग्री चॅनल जे आहे ते आलं होतं. अंदमान निकोबारला सेपरेट करतं. मी तुम्हाला 8 डिग्री, 9 डिग्री करा सांगितलं होतं. आता जे आहे ते अंदमानमध्ये सॅडल पीक हा क्वेश्चन आला आहे. लक्षद्वीप कुठे आहे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे. म्हणून तुम्ही प्लीज आता
पुढच्या विभागांची परीक्षा देत असाल तर तुम्ही हा पूर्ण हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरेबियन सी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जा. पुढे पश्चिमेकडील पर्वतरांगा आपण कंटिन्युअसली तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही वेस्टर्न घाट्स, ईस्टर्न घाट्स नीट बघा, कारण की त्यामधल्या जे काही डोंगर रांगा आहेत, पर्वतरांगा आहे, तिथून उगम पावणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला क्वेश्चन येत आहेत. आपण छत्रपती संभाजीनगरच्या व्हिडिओच्या विभागाच्या एक्झामच्या ॲनालिसिसपर्यंत पोहोचलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की वेस्टर्न घाट्स मला असं वाटते की आता त्यावरती जे क्वेश्चन्स आहेत ते भरपूर आलेले आहे. तुम्ही आता ईस्टर्न घाटचा अभ्यास करा. तात्पर्य आपल्याला पश्चिमेकडील पर्वतरांगांमध्ये नागपूरमध्ये काय क्वेश्चन बघायला मिळाला होता, गोदावरी नदी, पर्वतरांगा, संभाजीनगरमध्ये आपल्याला विचारलं होतं की यांचा व्याप, वेस्टर्न घाट्सचा व्याप जो आहे तो किती स्टेट्समध्ये आहे. आणि पुणेमध्ये आपल्याला आता पुढे कृष्णा नदी ही विचारली आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण वळालो होतो की आता तुम्ही पूर्वेकडील पश्चिम रांगांचा प्लीज अभ्यास करा, आपल्याला पुणे विभागामध्ये महानदी ह्या नदीवरती क्वेश्चन बघायला मिळाला, या नदी प्रणालीवरती क्वेश्चन बघायला मिळाला. म्हणून आता तुम्ही हे जे टॉपिक्स मी इथे नमूद केलेले आहेत, एक हिंदी महासागर, अरेबियन सी, बे ऑफ बेंगॉल, वेस्टर्न घाट्स म्हणजेच पश्चिमेकडील पर्वतरांगा, यामधल्या सगळ्या नद्या कवर करा, सगळे पर्वत किंवा डोंगर रांगा ज्या आहेत त्या कवर करा. तुम्हाला मी सांगितलं आहे राईट टू लेफ्ट, नॉर्थ टू साऊथ ह्या सगळ्या प्रकारे त्यांचं जे एक अरेंजमेंट आहे त्याचा अभ्यास करून जा. पूर्वेकडील पर्वतरांगा का सांगत आहे मी, कारण की जर पश्चिमेकडील पर्वतरांगा या एक्झॉस्ट झालेल्या आहेत तर तुम्ही आता पूर्वेकडील पर्वतरांगांचा अभ्यास करा. तिथून उगम पावणाऱ्या नद्या तिथे ड्रेन होणाऱ्या, म्हणजे तिथे येऊन बे ऑफ बेंगॉलमध्ये ड्रेन होणाऱ्या नद्या आणि तिथले पर्वतरांगा, कोणते पर्वत हे सरळ आहेत, कोणते तुटक आहेत, आता मी सांगून थकले आहे. म्हणून हे क्वेश्चन तुमचे प्लीज चुकू देऊ नका. हा झाला तिसरा टॉपिक. चौथा टॉपिक आपल्याला सिस्मिक झोन्समध्ये फक्त आणि फक्त नागपूर विभागामध्ये क्वेश्चन आढळला होता की खालच्यापैकी कोणते राज्य जे आहेत ते सिस्मिक झोनमध्ये येतात. आणि आता मी तुम्हाला एक बोनस पॉईंट किंवा एक ॲनालिसिस म्हणून सांगत आहे, तुम्ही प्लीज सॉइल्स करून जा. म्हणजे कोणती काळी मृदा असते किंवा रेगूर असतात किंवा जे असतात आपले भाबर वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा प्लीज तुम्ही अभ्यास करून जा. मला सॉइल्सवरती म्हणजे मृदांवरती क्वेश्चन अपेक्षित आहे. आपण हे बघितलं आहे की ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण या लेक्चरमध्ये क्विकली वी विल जस्ट गो थ्रू दीज. यू जस्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाईड. मी साईडला होते, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण की मला ह्या सिक्वेन्स वाईज, क्रोनॉलॉजी वाईज किंवा राईट टू लेफ्ट लावण्याचा एक क्वेश्चन अपेक्षित आहे. हे आहेत आपले ईस्टर्न घाट्स आणि ते आहेत वेस्टर्न घाट्स. त्यानंतर आता आपण हिस्ट्री म्हणजेच इतिहासाकडे वळूया. इतिहासामध्ये प्लीज टाईमलाईन खूप छान अशी करून जा. टाईमलाईनमध्ये पण 1857चा रिव्हॉल्ट, 1857चा जो आहे तो रिव्हॉल्टपासून तर भारत छोडो इथपर्यंत खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहे. फक्त आणि फक्त त्यांचाच अभ्यास करून चला. हे बघा, 1857चा जो उठाव आहे त्यामध्ये क्वेश्चन आला होता नागपूर विभागामध्ये की
कुणी कुठून हेड केलेलं आहे या प्रकारचा जो आहे तो क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि पुणेमध्ये ह्या विभागांमध्ये त्यावरती जो आहे तो क्वेश्चन आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे. परंतु हा टॉपिक इररेलेव्हंट आहे का? नाही. अजूनही तुम्हाला ह्या टॉपिकवरती अभ्यास करायचा आहे की सगळ्यात आधी ही चळवळ जी आहे ती कुठून सुरू झाली, कोण कोण त्याच्यामध्ये हेड्स होते, त्यांनी कुठून हेड केलं होतं आणि त्यानंतर ब्रिटिशर्सचं त्याच्यावरती काय रिॲक्शन होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला नीट पाठ करायच्या आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी मी पुन्हा एकदा आधी पण टाकली होती आपण टेलिग्राम चॅनलवरती याबद्दलचं PDF, कारण की ह्यावरती आपल्याला क्वेश्चन अपेक्षित होता. प्रत्येका विभागामध्ये 1 ते 2, नागपूरमध्ये 1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 क्वेश्चन्स बघायला मिळाले आणि पुणे विभागामध्ये पण 2 क्वेश्चन्स बघायला मिळाले आहेत आपल्याला. म्हणून तुम्ही ऐतिहासिक पार्श्वभूमीचा फक्त तेवढा एक PDF वाचला तर यू आर वेल सॉर्टेड टू गो. तुमचं काम तिथेच होऊन जाईल. तुम्ही प्लीज सगळ्या ज्या आहेत 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टपासून 1935चा जो गव्हर्मेंट ॲक्ट आहे यामधल्या काही खूप महत्त्वाचे असे मी तुम्हाला सांगते. 1861चा करून जा, त्यानंतर 1909चा करून जा, 1919चा करून जा. ह्यावरती आपल्याला ह्या सगळ्या ॲक्ट्सवरती आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळतील. गांधीजी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आणि आपल्या सगळ्याच सरळ सेवांमध्ये. त्यांच्या निगडीत ज्या 3 त्यांच्या चळवळी आहेत त्या 3 चळवळींचा नीट अभ्यास करा. अहमदाबादचा, चंपारणचा आणि रॉवलट ॲक्टच्या वेळेस त्यांची काय भूमिका होती याचा तुम्ही खूप छान अभ्यास करा. ह्यावरतीच क्वेश्चन येईल. त्यानंतर त्यांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये एकच इंडियन नॅशनल काँग्रेसचं सेशन हेड केलं होतं. ते कोणत्या वर्षी केलं होतं आणि ते सेशन कुठे पार पडलं होतं याचा अभ्यास करा. मला कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. त्यानंतर समाजसुधारक आपण म्हटलं होतं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्ही महाराष्ट्राचे जे आहेत ते समाजसुधारक प्लीज पाठ करून जा. कारण की आपल्याला समाजसुधारकांचा नागपूर विभागामध्ये तर क्वेश्चन आला होता, परंतु पुणे विभागामध्ये पण सावरकरांवरती क्वेश्चन जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला. आणि समाजसुधारकांचं पण मी काय सांगितलं होतं की ते त्यांचं शिक्षण कुठे झालेलं आहे, त्यांचा जन्म कुठे झालेला आहे किंवा कधी झालेला आहे हे पाठ करू नका. ते कोणत्या चळवळीत सामील होते का किंवा ते त्यांनी एखादी सोसायटी फॉर्म केली होती का किंवा त्याचे पार्ट होते का. आणि जर तुम्ही ते नीट केलं असेल तर सावरकरांवरती क्वेश्चन आला होता की त्यांनी जे आहे ती कोणती सोसायटी इस्टॅब्लिश केली होती. एक खूप छान आणि सोपा असा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला. पुढे गव्हर्नर्स मी तुम्हाला सांगत आहे की बंगालची जेव्हा फाळणी झाली तेव्हा कोण गव्हर्नर होता, जेव्हा भारताला जे आहे ते इंडिपेंडन्स स्वातंत्र्य मिळणार होतं तेव्हा कोण गव्हर्नर होते. तर तुम्ही एक मेन इव्हेंट्स जे असतात मॉडर्न हिस्ट्रीच्या टाईमलाईनमध्ये तेव्हा कोण कोण गव्हर्नर होते याचा प्लीज अभ्यास करा. मेन इव्हेंट्स म्हणजे दांडी मार्चच्या वेळेस कोण होते, त्यानंतर जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाले ते गव्हर्नर कोण होता भारतामध्ये तेव्हा ब्रिटिशकडनं, त्यानंतर भारत छोडोच्या वेळेस कोण होता, 1857ची जी उठाव होता तेव्हा कोण होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करत चला. आता इतिहास आपण बघितला, भूगोल आपण बघितला. आता आपण वळूया भारतीय राज्यघटना म्हणजेच इंडियन पॉलिटीवरती. इंडियन पॉलिटीचे डोळे झाकून हे 3 जे विषय आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा म्हणजे कराच. बाकी कोणताही नाही केला तरी चालेल, परंतु मूलभूत हक्क तिन्ही पेपरमध्ये आपल्याला त्यांच्या सगळ्या शिफ्ट्समध्ये आपल्याला मूलभूत हक्कांवरती क्वेश्चन्स बघायला मिळाले आहेत. मी तुम्हाला एक डिस्ट्रीब्युशन दिलं होतं, त्याच प्रकारे तुम्ही डिस्ट्रीब्युशन काढून घ्या किंवा जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तेवढं जे आहे म्हणजे 12 ते 35पर्यंत आपले मूलभूत हक्क असतात. त्यामध्ये पण
14 ते 18 कशासाठी आहे, 19 ते 22 कशासाठी आहे, 23-24, त्यानंतर 25 तर 28, 29-30 आणि लास्टचा 32 हे कशासाठी आहेत याचा तुम्ही अभ्यास करा. मूलभूत कर्तव्य आपल्याला नागपूर विभागामध्ये बघायला मिळाले होते. मार्गदर्शक तत्वे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे दोनही एक्झाममध्ये आपल्याला बघायला मिळाले. यालाच आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्स असं म्हणतो. तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. ह्या का करायला लावतायत मॅम तुम्ही? तर याचं रिझन आहे, आपल्याला नागपूरमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या वर्षी स्थापना त्याची झाली होती निर्वाचन आयोगाची, हा क्वेश्चन बघायला मिळाला. पुणे विभागामध्ये नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज जी की CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनवरती 4 स्टेटमेंट्स दिले होते आणि त्यापैकी इनकरेक्ट स्टेटमेंट म्हणजेच चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे हे विचारण्यात आलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे की काय, म्हणून त्यांचा खूप वेळ गेला त्याच्यामध्ये की अरे बाबा पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, चौथं पण बरोबर आहे, विचारता काय. म्हणून मी पुन्हा सांगते, अलर्ट रहा एक्झाममध्ये. ते तुम्हाला करेक्ट विचारताय की इनकरेक्ट विचारता आहेत हे नीट वाचून घ्या, म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो वाया जाणार नाही. तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजचा मॅम काय अभ्यास करू. सगळ्यात आधी तुम्ही बघा, कॉन्स्टिट्यूशनल असेल तर त्याचं आर्टिकल कोणतं आहे, जर UPSC असेल तर त्याचं आर्टिकल आहे, इलेक्शन कमिशनचं आर्टिकल काय आहे वगैरे, तुम्ही ह्या सगळ्या आर्टिकल्सचा अभ्यास करा. त्यानंतर त्यांचे जे चेअरमन असतात त्यांची नियुक्ती कोण करतं, त्या कमिटीमध्ये राष्ट्रपती असतात का, प्रधानमंत्री असतात का, कोणी एक दुसरा प्रधानमंत्रींनी नॉमिनेट केलेला मेंबर असतो का, तसं त्यांची नियुक्ती कोण करतं हे बघा. आणि ते सगळ्यात पहिल्यांदा कधी त्यांची इस्टॅब्लिशमेंट नियुक्ती झाली होती याचा एक अभ्यास करा. पार्लिमेंटवरती आपल्याला नागपूर विभागामध्ये समित्या ज्या असतात, स्थायिक समित्या आणि काही ॲडॉक समिती असतात, त्यांच्यावरती क्वेश्चन बघायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पार्लिमेंटवरती जो आहे तो डायरेक्ट क्वेश्चन बघायला मिळालेला नाही आहे, परंतु पुणे विभागामध्ये आपल्याला लोकसभेवरती एक क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. म्हणून पार्लिमेंट हा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे. स्टेट लेजिस्लेचर ह्या सगळ्या विषयांमध्ये जर मी तुम्हाला प्रायोरिटी सांगायची तर 1, 2, 3, 4, 5, 6 ही प्रायोरिटी आहे. का? कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिल्ली चे जे स्पीकर आहेत किंवा दिल्लीमध्ये जे इलेक्शन झाले त्यांच्या स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे, तर कोणती पार्टी निवडून आली हे विचारण्यात आलं होतं. पुण्यामध्ये जो आहे तो गोव्याच्या विधानसभेवरती क्वेश्चन विचारण्यात आला होता आणि तो एक्झॅक्ट क्वेश्चन जो होता तो होता की यांना जे आहे कोरम किती लागतं. कोरम म्हणजे जेव्हा सगळे खासदार, सगळे आमदार जे असतात ते जेव्हा येऊन बसतात विधानसभेमध्ये, तेव्हा तेव्हा विधानसभा जी आहे ती चालवण्यासाठी एक पर्टिक्युलर नंबर असा लागतो. तर तो किती पर्सेंटेज आमदार जे आहे ते प्रेझेंट पाहिजे तेव्हाच कामकाज सुरू होईल, असा गोव्यासाठीचा कोरम विचारण्यात आला होता. मी 1 सेकंड साईडला होते, तुम्ही प्लीज याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. सायन्स, कम्प्युटर आणि एन्व्हायरमेंट यावरती खूप कमी असे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले आहे. म्हणजे थोडक्यात जर मला तुम्हाला सांगायचं, GSमध्ये आपल्याला पॉलिटी असतं, इकॉनॉमी असतं, हिस्ट्री असतं, जॉग्रफी असतं. याच्यातच ह्यांनी करंट अफेअर्स टाकलेला आहे. कम्प्युटर हा विषय नाही आहे तरी कम्प्युटरवरती क्वेश्चन्स येत आहेत. सायन्स असतं, एन्व्हायरमेंट असतं. तर पूर्ण GSमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त क्वेश्चन्स जे आहे
ते पॉलिटी, हिस्ट्री आणि जॉग्रफी ह्या 3 विषयांवरती बघायला मिळत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही जनरल सायन्स कराल तेव्हा तुम्ही ह्या 3 विषयांवरती 1 नंबरवरती, म्हणजे प्रायोरिटी जेव्हा आपण सेट करू तेव्हा फर्स्ट नंबरवरती तुम्ही ह्या 3 विषयांचा अभ्यास करायचा. त्यानंतर तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा 2 नंबरवर. आता करंट अफेअर्स कोणत्या महिन्यांचे करायचे, तर फक्त आणि फक्त मागच्या 6 महिन्यांचे करंट अफेअर्स करायचे. आपण UPSC किंवा MPSC लेवलचा किंवा त्या परीक्षांचा अभ्यास करत नाही आहोत ज्यामध्ये 3 टप्पे असतात. आपण सरळ सेवेचा अभ्यास करत आहोत. इथे आपल्याला खूप जास्त मागे जायची गरज नाही आहे. म्हणून तुम्ही फक्त मागच्या 6 महिन्यांचा अभ्यास करा. का? कारण की आपण फक्त ह्या वर्षीचेच नाही, परंतु 2019मध्ये जेव्हा लेखा कोशागारची एक्झाम झाली होती त्या पेपरचे आणि बऱ्याच पेपरचे आपण ॲनालिसिस केले तर आपल्याला एकंदरीत हे समजून येतं की मागच्या 6 महिन्याचे करंट अफेअर्स इनफ आहेत. यापेक्षा अजून तुम्ही पुढे करायची गरज नाही आहे. त्यानंतर इकॉनॉमीवरती क्वेश्चन येतात 3 नंबरवर आणि ह्या विषयांवरती 1 ते 2 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. उरलेल्या 3 विषयांवर 1 ते 2 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. तर आपण बघूया. सायन्समध्ये नागपूरमध्ये ट्रॅकिया विचारला होता आपल्याला. 2019मध्ये त्यांनी विचारलं होतं की डोक्याला आणि मणक्याला जोडणाऱ्या हाडाचं नाव काय असतं. पुणे विभागामध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्लॅनेट्सवर विचारलं होतं. ठीक आहे. आणि पुणे विभागामध्ये जो एक आपल्याला एक्सपेक्टेड असा क्वेश्चन होता ग्लँड्सवरती, त्यावरती क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. म्हणून तुम्ही एक फास्ट अशी रिव्हिजन सायन्सला देऊ शकता. कम्प्युटरमध्ये ह्या 3ही एक्झाममध्ये पॉवर पॉईंटवरती क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे. इथे विचारलं होतं की पॉवर पॉईंट वरती जेव्हा आपण वर्क करत असतो आणि अचानक आपलं कम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडतं तेव्हा ती जी फाईल असते ती ऑटो सेव्ह होते, ती कुठे होते. इथे विचारलं होतं पॉवर पॉईंटमधल्या एका शॉर्ट फॉर्मबद्दल. आणि पुणे विभागामध्ये पुन्हा पॉवर पॉईंटवरती क्वेश्चन आपल्याला बघायला मिळालेला आहे. एन्व्हायरमेंटमध्ये नागपूर विभागामध्ये बायोस्पियर विचारलं होतं. ठीक आहे. बायोस्पियर जे आहे एक पर्टिक्युलर बायोस्पियरचं नाव दिलं होतं ज्याचं उत्तर जे आहे ते तमिळनाडू होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा वरती क्वेश्चन आला होता आणि पवन ऊर्जा जी असते त्यावरती क्वेश्चन आलेला होता. विंड एनर्जी आणि सोलार एनर्जीमध्ये 1 नंबरवरती कोणतं स्टेट आहे यावरती आपल्याला क्वेश्चन जो आहे तो बघायला मिळालेला आहे. आणि पुणे विभागामध्ये एक कोणती तरी स्पीशीज दिली होती जी मला विद्यार्थी पण नीट सांगू नाही शकला. तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर तुम्ही प्लीज सांगा की कोणती स्पीशीज दिलेली होती आणि तिच्याबद्दल जे आहे ते 4 स्टेटमेंट दिले होते आणि कोणतं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे असं विचारण्यात आलं होतं. तर तुम्ही जर ह्या 3 विषयांचा अभ्यास केला नसेल तर यू डोंट हॅव टू वरी. we can leave these 3 subjects and we can move towards the rest of the subjects. पुढे आपण बघूया करंट अफेअर्स जो की GS मधलाच आपला पार्ट असतो, जनरल नॉलेज म्हणू शकतो आपण त्याला. त्यामध्ये जे आहे युद्ध अभ्यासांवरती कंटिन्युअसली क्वेश्चन येत आहे. नागपूर विभागामध्ये आला होता जो की अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स आणि इंडिया जी कोणती जो युद्ध अभ्यास होता किंवा मिलिटरी एक्सरसाइज होती त्यावरती क्वेश्चन आला होता. छत्रपती संभाजीनगरमध्येही आला होता. आणि पुणे विभागामध्ये सूर्यकिरण ही जी मिलिटरी एक्सरसाइज असते ती भारत कोणत्या दुसऱ्या देशासोबत करतं हा क्वेश्चन आला होता. आता मी तुम्हाला असं नाही म्हणते की आपण ज्या गोष्टी दिल्या त्याच्यातूनच क्वेश्चन येत आहेत किंवा मी कोणासोबत कॉम्पिटिशन नाही करत आहे, पण मी खूप तळतळीने फक्त आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांना सांगत आहे की तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनलवरती जा. लेक्चरच्या अखेरीस मी तुम्हाला
मागच्या आय थिंक फर्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ह्या ज्या मिलिटरी एक्सरसाइज आहे अशा भारत जो आहे तो सगळ्या देशांसोबत करतं, परंतु आपण एक ॲनालिसिस करून फक्त आणि फक्त महत्त्वाच्या ज्या मिलिटरी एक्सरसाइज आहे आणि ज्यातूनच क्वेश्चन येणार यांचा फक्त एक पानाचा PDF बनवला आहे. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तो प्लीज PDF डाउनलोड करा. तो फ्री आहे, त्यातून काही आपल्याला उत्पन्न येणार नाही आहे, म्हणून माझं काही त्याच्यामध्ये फायदा नाही आहे. मी फक्त विद्यार्थ्यांचा फायदा बघत आहे. तुम्ही जा, सूर्यकिरण पण जे आहे ते तिथे डायरेक्टली मेन्शन्ड आहे. वी विल लुक इन टू दॅट आफ्टर द लेक्चर एंड्स. स्कीम्समध्ये तुम्ही फक्त आणि फक्त जे बजेट असतं, एक असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि दुसरं असतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. तर तुम्ही ह्या दोन्हीही बजेटमध्ये ज्याही कोणत्या स्कीम्स येत आहेत त्या स्कीमचा एक वरवर आढावा घेत चला. जर तुम्हाला काहीही डाऊट आला तर लेक्चरच्या एंडला मी तुम्हाला आपल्या इन्स्टिट्यूटचा मेंटॉरशिपसाठी फ्री मार्गदर्शनासाठी जो एक नंबर आहे तो प्रोव्हाइड करते. तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून कोणताही डाऊट आला तर तो तुम्ही विचारू शकता. अवॉर्ड्स एक खूप कंटिन्युअसली तीनही एक्झाममध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत अवॉर्ड्सवरती क्वेश्चन, म्हणून तुम्ही प्लीज सगळे अवॉर्ड्स जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण एक मेसेज फॉर्मॅटमध्ये 2024मध्ये कोणाला कोणते अवॉर्ड्स मिळाले होते तो एक मेसेज जो आहे तो केलेला होता. तुम्ही तिथून अवॉर्ड्स जरी केले तर तुमचे अवॉर्ड्सचे क्वेश्चन चुकणार नाही आणि सुटणार पण नाही. ठीक आहे, तर आता आपण मेन विषयाकडे वळूया. तुम्ही सगळे विद्यार्थी फक्त GSकडे लक्ष देता, जो की फक्त 25 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये इतके सगळे विषय आहे, परंतु इंग्लिश स्वतः 25 मार्काचा आहे, मॅथ्स आणि रिझनिंग 25 मार्काचं आहे आणि मराठी 25 मार्काचं आहे. म्हणून तुम्ही ह्या विषयांकडे हलगर्जीपणा करून चालणार नाही आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला सरप्राईज कोणत्याच क्वेश्चनमध्ये होत नाही आहेत विद्यार्थी. जो फर्स्ट एक्झाममध्ये त्यांनी ट्रेंड फॉलो केला होता, सगळे त्याच टॉपिक्सवरती जे आहेत ते क्वेश्चन्स येत आहेत. क्लोज टेस्ट तीनही विभागांमध्ये आली होती. तीनही विभागांमध्ये 5 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले होते. त्यांनी जो आहे एक असा पॅरेग्राफ दिला होता, त्यामध्ये ब्लँक स्पेसेस होत्या. ठीक आहे, ब्लँक स्पेस 1 2 3 4 5 असं दिलं होतं. पहिला क्वेश्चन होता ब्लँक स्पेस 5मध्ये खालच्यापैकी कोणतं ऑप्शन येऊ शकतं. विद्यार्थ्यांनी ब्लँक स्पेस 1 समजून उत्तर दिलं आहे, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आय होप तुम्ही ती चुकी केलेली नसेल. आणि पुणे विभागामध्ये पण 5 क्वेश्चन्स ह्यावरती आले होते. त्यानंतर पुन्हा एक खूप छान पॅरेग्राफवरती 5 क्वेश्चन तीनही विभागांमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते. म्हणून इथेच तुमचे 25पैकी 10 क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह होऊन चालले. म्हणून तुम्ही क्लोज टेस्टचा छान अभ्यास करा. खूप सोपी असते क्लोज टेस्ट, पॅराग्राफसारखीच असते. तुम्ही जर का तो नीट स्टार्ट टू एंड जर नीट वाचून आणि समजून घेतला तर क्लोज टेस्टचे 5च्या 5ही क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतील. पॅराग्राफ आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही सोडवत आहात आणि त्यांनी तुम्हाला फायदा होत आहे. पुणे विभागाचे जे काही विद्यार्थी आहे त्यांनी मला एक धन्यवाद म्हणून जेव्हा मेसेज करतात तेव्हा खूप छान वाटतं. पॅराग्राफ आधी वाचायचा नाही, कसं करायचं ते मागील व्हिडिओमध्ये आपण कवर केलं, इथे आपण जास्त टाईम वेस्ट करू नाही. 1 वर्ड सबस्टिट्यूशन अगेन खूप महत्त्वाचं आहे. 3 क्वेश्चन्स आपल्याला ह्या तीनही विभागांमध्ये बघायला मिळाले होते. आणि इंग्लिश वोकॅबमध्येच सिनॉनिम अँटोनिम येतात. आधी इथे नागपूर विभागामध्ये एकच क्वेश्चन बघायला मिळाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 क्वेश्चन बघायला मिळाले होते आणि पुणे विभागामध्ये 4 सिनॉनिमचे होते आणि 3 अँटोनिमचे क्वेश्चन्स होते. म्हणजे वोकॅबवरती त्यांचा आता भर वाढत आहे. तुम्ही प्लीज हे तुम्हाला मी 5 टॉपिक्स सांगत आहे, तुम्ही हे 5 टॉपिक नीट केले तर तुमचे 25पैकी 22 मार्क कुठेच जाणार नाही. तुम्ही 22 मार्क तुमच्या खात्यामध्ये टाकून घरी याल. आता आपण वळूया मराठी या विषयाकडे. मराठी आणि इंग्लिशमध्ये त्यांनी सेम पॅटर्न फॉलो केलेला आहे. उतारा देतात, त्यावरती 5 क्वेश्चन देतात. तीनही
विभागांमध्ये आपल्याला भेटलेलं आहे. शब्दसंग्रह यामध्ये पण तेच येतं की समानार्थी, विरुद्धार्थी. आपण याची लिस्ट दिली आहे. तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनलवरती जा आणि शब्दसंग्रहांवरती किंवा समानार्थी विरुद्धार्थीवरती क्वेश्चन्स वाढत आहे. तुम्हाला नागपूरमध्ये 2च मिळाले होते, परंतु पुणे विभागापर्यंत ते 4 नंबरपर्यंत पोहोचले आहे. अलंकारिक शब्द 3ही विभागांमध्ये आले होते. अलंकारिक शब्द करून जा, वाक्प्रचार, म्हणींचा अभ्यास करून जा, समास करून जा आणि प्रयोग करून जा. याशिवाय तुम्ही नाम, सर्वनाम वगैरे ह्या गोष्टी फक्त एकदा वाचून चला, पण महत्त्व जे आहे, ज्याला आपण डबल रीडिंग असं म्हणतो, ते तुम्ही ह्या टॉपिक्सचं करून जा. ह्यामध्ये जर मला प्रायोरिटी सेट करायची आहे तर हे दिस बोथ टॉपिक्स स्टँड्स ऑन फर्स्ट नंबर. मग त्यानंतर एरर स्पॉटिंग आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन याचा अभ्यास करा. इंग्लिश वोकॅबचा 3 नंबरवरती अभ्यास करा. इथे पण उतारा शब्दसंग्रह जे आहे 1 नंबरवरती याचा अभ्यास करा. खूप सारे जे आहेत ते उतारे इंग्लिश आणि मराठी दोन्हीही विषयांसाठी सोडवायची प्रॅक्टिस करा, प्लीज म्हणते मी तुम्हाला. आता आपण वळूया पुढच्या टॉपिकवरती, जे की आहे मॅथ्स. मॅथ्समध्ये जो आहे ट्रेंड सेम फॉलो करण्यात आलेला आहे. तुम्ही विद्यार्थी सगळे भूगोल, इतिहास, त्यानंतर राज्यशास्त्र झालं, करंट अफेअर्स झालं, याच्या मागे पळता आहात. पण तुम्ही लक्षात घ्या, इंग्लिश, मराठी, मॅथ्स, रिझनिंगवरती जो ट्रेंड नागपूर विभागापासून फॉलो झालेला आहे तोच ट्रेंड फॉलो होत आहे. म्हणून तुम्ही हे 75 मार्क्स आहेत. जर तुम्ही नीट अभ्यास केला तर जनरल नॉलेज फक्त 25 मार्काचं आहे. म्हणून तुम्ही ह्या विषयांवरती फोकस करा. सिम्पल इंटरेस्टवरती नागपूर विभागात क्वेश्चन नव्हता, छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हता, पण पुणे विभागामध्ये क्वेश्चन बघायला मिळाला. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेजेस, पर्सेंटेज, नंबर सिस्टीम ह्या सगळ्या विषयांवरती 3ही विभागांमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन्स बघायला मिळाले. ठीक आहे. तुम्ही आता काय करा, जर वेळ असेल, तुम्ही इतक्या दिवस जेव्हा आपण सांगितले हे टॉपिक्स कवर करा तेव्हा हे कवर करून झाले असतील, प्रॅक्टिस करून झाली असेल, तर तुम्ही प्लीज मेन्सुरेशन हा टॉपिक करा. आय एम एक्सपेक्टिंग 1 क्वेश्चन ऑन मेन्सुरेशन इन कोकण विभाग और अमरावती विभाग. तर तुम्ही हे टॉपिक्स लिहून घ्या, स्वतःकडे स्क्रीनशॉट काढून घ्या. मी साईडला होते आणि तुम्ही ह्या टॉपिक्सला सोडून हा टॉपिक्सवर अभ्यास केला नाही आणि मग एक्झामला गेले तर नंतर संगमचा कोणताच व्हिडिओ बघू नका. आता आपण रिझनिंगकडे वळूया. रिझनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंटवरती 3ही विभागांमध्ये एक्झाममध्ये आपल्याला जे आहे क्वेश्चन्स बघायला मिळाले होते. आता तुम्ही नीट लक्ष द्या की सिटिंग अरेंजमेंट जी असते ना, इथे डबल झालं आहे सिटिंग अरेंजमेंट, तर तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. सिटिंग अरेंजमेंट जी असते ना ती 2 प्रकारांची असते बघा. एक असतं सर्कल आणि दुसरी जी असते ती व्हर्टिकल असते. सर्कलमध्ये 5 लोक असे आतमध्ये तोंड करून बसलेले असतात, 4 लोक असतात, 6 लोक असतात. आणि व्हर्टिकलमध्ये ए पहिल्या मजल्यावर राहतो, बी 4थ्या मजल्यावर राहतो, असं इमारतींवरती कोणत्या मजल्यावर राहतो असे क्वेश्चन्स येतात. तर हा जो सर्कल बेस्ड आहे ना तो नागपूर एक्झाममध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि व्हर्टिकल बेस्ड ह्या दोन्हीही विभागांमध्ये आले होते. म्हणून तुम्ही काय करा ह्या सर्कल आणि व्हर्टिकल ह्या दोघांचाही अभ्यास करा सिटिंग अरेंजमेंट करत असताना. कोडिंग डिकोडिंग खूप सोपं असं असतं. त्यांनी तुम्हाला EATE किंवा असं काहीतरी असं दिलं असतं बघा, EAT = 2, 4, 5. मग आपल्याला जे आहे ते EATला जर 2, 4, 5मध्ये लिहिलं आहे तर ATEला काय कोडमध्ये लिहू असं आपल्याला कोडिंग डिकोडिंगमध्ये जे आहेत ते क्वेश्चन्स बघायला 3ही विभागांमध्ये आपल्याला क्वेश्चन्स मिळाले होते. ब्लड रिलेशन्स म्हणजेच नातेसंबंध हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि हा वारंवार एक्झाममध्ये तुमच्या येत आहे.
आता मला असं वाटत आहे की कोकण विभागामध्ये आणि येणाऱ्या दुसऱ्या विभागांमध्ये सिलॉलिझम हा एक टॉपिक असतो, ज्याला आपण कधी कधी वेन डायग्राम देखील म्हणतो. तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्यामध्ये ते तुम्हाला सांगतात की ऑल बुक्स आर पेन, सम पेन आर नॉट बुक, सम कॅट्स आर नॉट बुक, असा जो असतो तो टाईप असतो ह्या टॉपिकमध्ये. तर तुम्ही त्याचा पण एक आहे एकंदरीत अभ्यास करून चला. आता आपण जे मी तुम्हाला सांगत होते त्या गोष्टीकडे वळूया. तुम्ही संगम लेखा कोशागार नावाचा जो आहे आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये जा. त्यामध्ये गेल्यानंतर फाईल्समध्ये जा आणि प्लीज प्लीज ह्या ज्या काही फाईल्स आहे, जसं की हे बघा, हे बघा, नेपाळमधील सूर्यकिरण, क्वेश्चन असा आला होता की सूर्यकिरण हा जो युद्ध अभ्यास आहे तो भारत खाली नमूद केलेल्या देशांपैकी कोणत्या राज्यासोबत भारत करतो. त्याचा आन्सर जे होतं ते नेपाळ होतं. त्याआधी जर आपण बघितलं तर युद्ध अभ्यास ही जी मिलिटरी एक्सरसाइज आहे ती अमेरिका आणि इंडियामध्ये होते. ह्यावरती नागपूर विभागामध्ये जो आहे तो क्वेश्चन बघायला मिळाला होता. तर हे जे आहे आपण फक्त आणि फक्त एका पेजमध्ये तुम्हाला नोट्स दिलेले आहे आणि फक्त इम्पॉर्टंट जे आपले मिलिटरी एक्सरसाइज आहेत फक्त त्याच्यावरती हा PDF आहे. म्हणून तुम्ही प्लीज हा एक डाउनलोड करा. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी आपण खूप छान असे दिलेले आहे की इथे आपण इंग्लिशचा शब्द दिलेला आहे, त्यानंतर आपण त्याचंच जे आहे सिनॉनिम म्हणजे सेम वर्ड तो दिलेला आहे, मग अँटोनिम दिलेला आहे, मराठीमधलाच त्याचा जो आहे सिमिलर वर्ड आणि अपोजिट वर्ड असा आपण तुम्हाला एक फक्त 2 पेजेसचा जो आहे तो PDF दिलेला आहे. तुम्ही हा एक बघून जा. याच्यातून तुम्हाला प्रत्येका विभागामध्ये क्वेश्चन बघायला मिळाला होता. ऐतिहासिक पार्श्वभूमी जी तुम्हाला मी म्हणत आहे ती करून चला, कारण की आपण फक्त रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणला तर 3 पॉईंटमध्ये सगळे जे कायदे आहेत ते 1 ते 2 पॉईंट्समध्ये आपण तुम्हाला इथे फक्त 2 पानात 4 म्हणजे बॅक टू बॅक 2 पानांमध्ये आपण तुम्हाला दिलेले आहेत. म्हणून जर तुम्ही या गोष्टींचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप फायदा होणार आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर खूप आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा, म्हणजे त्यांनाही बेनिफिट होईल. आणि प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर तर कराच, मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, यांनी मला पण मोटिवेशन येतं की मी काहीतरी करावं. थँक्यू सो मच.